दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपल्या सर्व स्वागत करत आहे. आज भारतीय काँग्रेसतर्फे पुण्यामध्ये जनसागर हॉल या ठिकाणी SIR प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. हे नेमकं प्रशिक्षण काय आहे, वयाचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप साहेब. दादा नमस्कार, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आम्हाला थोडक्यात सांगा या प्रशिक्षणाविषयी, SIR प्रशिक्षण काय आहे व कशासाठी आयोजन केलं आहे व त्याची सविस्तर माहिती द्या आम्हाला. SIR हे आता भारतीय निवडणूक आयोगाने एक प्रकारचं पुनर्सर्वेक्षण या ठिकाणी चालू केलेलं आहे. महाराष्ट्रात आता हे चालू आहे. 29 जुलै ह्याची ही लास्ट डेट आहे. एकूणच त्या संदर्भात आपलं जे काय म्हणणं मांडायचं आहे, आपली यादी मॅपिंगमध्ये यादीमधलं आपलं नाव मॅपिंग करून द्यायचं आहे या सगळ्या संदर्भात. मग 4 ऑगस्टला ड्राफ्ट यादी जाहीर होईल, ज्याच्यामध्ये कुणाची नावं राहिली आणि कुणाची वगळली गेली हा विषय येईल. आणि 7 ऑक्टोबरला अंतिम यादी फायनल होईल. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पश्चिम बंगाल, बिहारमध्ये तब्बल 1.25 कोटी नावं ही वगळली गेली. त्याच्यामुळं तिथल्या निवडणुकांमधले निकाल हे बदलले. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती राहील की अमर्त्य सेनसारखे जे नोबेल पारितोषिक विजेते त्यांचं नावसुद्धा सरकारने वगळलं होतं, कारण की सरकारवर त्यांनी टीका केली होती. त्यामुळे आपलं नाव जर या ठिकाणी नाही राहिलं तर मात्र उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्याच योजनांमधून आपल्याला कात्री मिळवण्याचा त्या ठिकाणी बसणार आहे. त्याचबरोबर आता बिहारचे मुख्यमंत्री सम्राटजी चौधरी जे भाजपचे नेते आहेत, त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट केले ज्याच्यामध्ये त्यांचं नाव मतदार यादीत राहणार नाही. त्यांना त्यांची उद्या प्रॉपर्टीसुद्धा किंवा बँक अकाउंटमध्ये पैसेसुद्धा सरकार काढून घेईल अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. या संदर्भात आपली अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदार यादीतून नाव वगळलं तर काय फरक पडणार नाही असा विचार कुणी नका या ठिकाणी करू नये. उलट मतदार यादीतलं नाव जर वगळलं गेलं तर मात्र आपल्या आयुष्याची दैना होऊ शकते किंवा आपलं एकूणच सगळ्याच योजनांमधून आपलं नाव कट होऊ शकतं. आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या अकाउंटच्या पैशांवर सरकार या ठिकाणी दरोडा घालू शकतं. ह्या संदर्भात ती काळजी मनात ठेवून या संदर्भात SIRची मॅपिंग करावी हीच विनंती करा. एक शेवटचं म्हणजे दादा, याची डेडलाईन काय आहे सर? याची डेडलाईन 29 जुलै आहे. त्या तारखेला आपलं स्वतःचं मतदार यादीतलं नाव, तरुण मुलांनी आपल्या आईवडिलांचं नाव, खास करून वडिलांचं नाव जे 2002च्या यादीत असलं पाहिजे ते या ठिकाणी समोर निवडणूक आयोगाला सबमिशन द्यायचं आहे. तरच तुमचं नाव या ठिकाणी असलेलं म्हणजे यादीत राहील. आणि आता ही तुमचं आत्ता जे तुम्ही भले 4-5 निवडणुकांमध्ये मतदान केलं असेल तुझं नाव हे राज्य निवडणूक आयोग डिलीट करेल. त्यासाठी ह्या ठिकाणी हे गांभीर्याने घ्यावं एवढीच माझी विनंती राहील. तर हे होते पुणे शहर काँग्रेस कमिटीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. SIR मॅपिंग करून घ्यावं व पुणेकर जनतेने या SIR स्कीमला, SIR योजनेला चांगला प्रतिसाद द्यावा व या योजनेमध्ये सहभागी व्हावं. कॅमेरामॅन निलेश संपादक दत्ता हजारे, पुणे.